ही लढाई श्रीमंत विरुद्ध गरिबाची आहे। यावेळेस माझ्या मतदारांनी मला असंख्य मतांनी निवडून द्यावं, डॉक्टर विभुते यांनी केलं आवाहन। होऊ घातलेल्या 89 नायगाव विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर माधव विभुते साहेब यांनी दिनांक 19/11/2024 रोजी नायगाव येथे जनतेला असं आवाहन केलंय। 15% पैशाला बळी पडू नका, कारण ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे। मला तुमचा मुलगा म्हणून पदरात घ्यावा आणि मला तुमचा आशीर्वाद द्यावा। मी तुमची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील आहे। नक्कीच मला विश्वास आहे, बाबासाहेबांच्या आशीर्वादावर मी नक्कीच विजयी होईल, अशी त्यांनी बोलताना सांगितलंय। यावेळी उपस्थित बहुजन आघाडीचे नायगाव तालुका अध्यक्ष साहेबराव कोपरेकर, प्रभाकर घटेवाड, धमानंद सोनकांबळे, माधव इंगळे आदी जण उपस्थित होते। जनतेचा न्यूज साठी धम्मदीप भद्रे, नायगाव प्रतिनिधी। नमस्कार, मी डॉक्टर माधव संभाजीराव विभुते बोर्टेकर, नायगाव विधानसभा मतदारसंघाचा वंचित बहुजन आघाडीचा मी अधिकृत उमेदवार आहे। आता उद्याच आपल्याला मतदानाला सामोरं जायचं आहे। आज मी बरेच ठिकाणचं चित्र बघितलं। काही जणांचे मला खूप फोन आले आणि म्हणत आहेत की कोणीतरी इथं कोणी हजारानं, कोणी 500नं, कोणी 2000नं अशा पद्धतीचा पैसा वाटप करण्याचं काम चालू आहे, असं मी फोनद्वारे ऐकलं। जर या मतदारसंघामध्ये पैसे वाटत असतील तर त्यांना बेशक पैसे वाटू द्या। जनतेचाच तो पैसा आहे। कोणी काही त्याच्या घरातला पैसा द्यायला नाही किंवा कष्टाचा अजिबात पैसा द्यायला नाही, कोणत्या उडदा मुगाचा सोयाबीनचा पैसा नाही। ते आपल्याच या 15% 20% घेतलेल्याच पैशाचा आपला पैसा तो आहे। आपल्या रस्त्यातल्या नालीतल्या हा सगळा भ्रष्टाचाराचा तो पैसा आहे। त्यामुळे बेशक नागरिकांनी, आमच्या मतदारांनी तो पैसा घ्यावा, काही हरकत नाही। पण मतदान करताना मात्र विचारपूर्वक मतदान करावं, अशी संधी आता आपल्या सर्वसामान्य माणसाला येत नाही। आज आपला आमदार सर्वसामान्य घरचा माणूस झाला पाहिजे। हा जो लढा आहे तो धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आहे। हा जो लढा आहे तो श्रीमंत विरुद्ध गरिबीचा लढा आहे। आज गरिबीचा माणूस, सर्वसामान्य माणूस, आज माझी आई मजुरी करून मला शिकवली, वडील नसताना आज मी इथपर्यंत येण्याचं धाडस केलं। आणि आज जर आपला सर्व समाज हा एकत्र आला, SC ST OBC, अल्पसंख्याक, मुस्लिम, धनगर हे सर्व समाज आणि जो खरा वंचित मराठा समाज आहे तोही आज आपल्यासोबत आहे। ते जर आपल्यासोबत आला तर निश्चितच या नायगाव मतदारसंघाचा आमदार म्हणून एक वेगळं चित्र पाहायला मिळेल। यासाठी मायबाप जनतेने कुठल्याही भूलथापांना बळी न पडता प्रचंड मतांनी मला निवडून द्यावं। आणि मी तुमचा आहे, तुमच्या सुखात दुःखात मी 24 तास वाहून घेतलेला आहे। आजवर मी माझ्या कुटुंबाचा होतो, आज आता मी तुमचा आहे। धन्यवाद।